जय हिंद मित्रांनो, मी ज्या वर्षी भरती झालो त्या वर्षी ही SSGDची एक्झाम कॅन्सल झाले होते। त्यामुळे तुम्ही या गोष्टीचं एवढं टेन्शन घेऊ नका की एक्झाम पुढे गेले। SSGDच्या एक्झाम संदर्भात मी दुपारी एक व्हिडिओ टाकला होता, त्यामध्ये सांगितलं होतं की तुमचे पेपर पुढे जाण्याची दाट शक्यता आहे आणि आता ऑफिशियल नोटीस आलेली आहे, त्यामध्ये सांगितलेले आहे की तुमचे पेपर काही कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहे। नवीन डेट तुम्हाला थोड्या दिवसात कळेल, परंतु या नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार तर हे समजतंय की तुमचे एक्झाम लवकरच होणार आहे। कारण की बघा, यामध्ये सांगितलेलं आहे तुमची स्लॉट बुकिंग जी आहे ती खतम करण्यात आलेली आहे, म्हणजे तुमची स्लॉट बुकिंग आता होणार नाही। त्यांच्या पद्धतीने तुम्हाला एक्झाम सिटी एक्झाम डेट दिल्या जाईल, जसं की पहिले देत होते। तर हे यामुळे बनवू शकतं मित्रांनो, कारण की स्लॉट बुकिंग व ॲडमिट कार्ड यामध्ये तुमचे लगभग 16 दिवस चालल्या जाईल। 8 दिवस तुम्हाला स्लॉट बुकिंगला लागतात आणि 8 दिवस ॲडमिट कार्ड येण्यासाठी। त्यामुळे SSC लवकरात लवकर प्रयत्न करत आहे की तुमचे एक्झाम घ्यावं, त्यासाठी रद्द करण्यात आलेलं आहे आणि थोड्या दिवसात तुम्हाला कळवण्यात येईल की नवीन डेट काय। तर ही तुमच्यासाठी एका प्रकारची संधी म्हणून घ्या आणि या टायमात चांगली तयारी करा मित्रांनो। काळजी करण्याची गरज नाही आहे। मी जेव्हा भरती झालो तेव्हा ही एक्झाम पुढे ढकलण्यात आली होती। या वाढलेल्या टायमाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा आणि आपला स्कोर 2-3 मार्क्सने वाढवण्याचा प्रयत्न करा।